चंद्रभागे तिरी घडली नवलाई, चंद्रभागे तिरी घडली नवलाई, पाठीराखा जनीचा देव तो होई धन्य धन्य ती संत संत जनाबाई, नामयाची दासी संत जनाबाई, धन्य संत जनाबाई. हो गोदाक्का गोदाक्का, करुणा कशी आहे? आराम पडला तिला? अरे येडा का खुळा तू? म्हणजे अरे बाईचं बाळण पण झालं, खेरीस तिला आराम पडेल होय? वय वय ते बी आहे म्हणा. बरं गोदाक्का, काय होईल हो? पोरगा होईल का पोरगी? अरे बाबा, इट्टल भक्त तू, देव भक्त, त्यालाच विचार. म्हणजे देव सांगतो होय असं? चल चल जाऊ दे, मला वय, वय. उशीर होतोय. इतला देवा, देवा तुला समज कळतं देवा. करुणा आता आई होणार आहे देवा. देवा तिला लई त्रास होणार नाही असं पण. अरे अरे आम्ही नित्य नियमानं वारी करणार वारकरी. अरे आम्ही तुझीच तर लेकर देवा. आमची भक्ती तुझ्या पायाशी रह देवा. आमच्यावर तुझ्या मायेची पाखर असू दे देवा. मला एक सांग देवा, माझ्या गरीबा घरी तू पोरगा देणार का पोरगी? सांग की र देवा, हे देवा सांग की र. बाळदमा, तुला भक्तिरसात न्हालेली कन्या होईल. कोण बोल? देवा, हे देवा, देवा तू तर नाही ना बोलला? होय दमा, मीच बोललो. नीट ऐक. होय देवा. तुला मुलगी होईल. तिचे नाव तू जनाबाई ठेव. ती तुझ्या कुळाचा निश्चितपणे उद्धार करेल. नामदेव नावाचा सर्वश्रेष्ठ भगवत भक्त पंढरपुरात दामाशेठ शिंप्याच्या घरी जन्म घेईल. ही जणी नामदेवाचा सांभाळ करेल. दोघेही गुरु शिष्य त्रिखंडात प्रसिद्धीस येतील. देवा, देवा, देवा म्हणजे मला लेख होणार. देवा पांडुरंगा, विठ्ठला, ही कृपा रे देवा. जनाबाई, माझी लेक. दमा भाऊ, आवा दमा भाऊ, ही घ्या साखर, पान गोड करा. आणि वळखा बघू काय झालं ते. लेख झाली लेख. मी सांगण्या अगोदर तुम्ही कसं ओळखलं? कसं ओळखलं? हा, मला माझ्या विठ्ठलानं सांगितलं. पांडुरंगाने. विठ्ठला, पांडुरंगा, तुझ्याच दारी निघालो र. आया ना आम्हाला इथंच ठेवून चाललो या. त्यांची काळजी घे बाबा. आता तुझ्याच भरवशावर घर. येतो बाबा, येतो. आई येतो ग. हा, आशीर्वाद असू. जाण्याची काळजी घे. येंदळी ये पोर. हा, येतो मी जाऊन. आणि आबाला बी सांग. काय करतेस सोन्या? ऐकत जाव बरं. मी नाही ऐकणार तुझा, मी येणार आहे. चला करुणा. नाही, असं नाही करू. आई येणार. अगं ए करुणा, पोरीला अगं झालं का नाही? हा, चल चल. अगं आपण निघणार का वा? वारी गाठणार का वा? चल चल. अगं आवड बिगी बिगी. आता मी तरी काय करू बघा. काय झालं? हे जण ऐक ना बघा. काय झालं ना? म्हणते वारीला यायचं म्हणून. अगं ये जाना. अगं असं करतात होय? अगं पंढरपूर म्हणजे काय जवळ आहे होय? अगं आपलं गंगाखेड कुठं, पैठण कुठं आणि पंढरपूर कुठं? इतक्या लांब चालत जायचं म्हणजे? अगं चालणं स्वासणारे होय तुला? हा, तू मोठी झाली ना की मी स्वतः तुला संगड घेऊन जाईल. मत झालं? हा, मागच्या वेळेला मी तुम्ही असंच म्हणला होता, पण या वेळेला मी येणार आहे. मला पंढरपूर बघायचंच आहे. अगं पोरी, इतकं चालणं सोसवणार आहे वे तुला? ऊन वारा, पाऊस पाणी, भाकर तुकडा मिळतोय नाही मिळतोय, कशा पायी उगाच त्रास करून घेतीयास? ह्या तुमचं काय बी ऐकणार नाही. ह्या येणारच.
ए पोरी, अगं असं नको वागूस. बरं झालं, चला चला हिला बी संगत घेऊन चला. ही पोरगी कोणाचं काय ऐकणार आहे वय. चला चला आवरा बिगी बिगी चालली लोक. चला. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. 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 चला चल ग पोरी ये. पांडुरंगा, विठ्ठला, दर्शन झालं रे बाबा तुझं. विठ्ठला, पांडुरंगा, दर्शन मिळालं रे देवा तुझं. अरे पोरी, अगं चल हात जोड पाया पड. अगो यो आपला पांडुरंग आहे, पांडुरंग. हा बा आपल्या घरी हा आहे तो एक आणि हा पांडुरंग वेगळे आहेत कर. नाही बाळा, दोन्ही बी एकच. दोन्ही बी एकच. ता माझ्याशी बोलत कसा नाही. या पोरीचं एक आखरीतच असते बघा. अक्षी तुझ्या गेली बघ. जना बाळा, ग देव कुठं असा गप्पा मारतो भाई ग. तुझं आपलं काहीतरी पोर चाळ बघ. जा, तुम्हाला आमचं लबाडच लागतं. काय रे इठ्ठला, मला खोटं पडतंस होय रे. असं बोलू नाही. देव हाय देव. या दोघांवर बोल की माझ्याशी. अगं आता तुम्हीच सांगा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हे झालं. चल उठ पोरी. अगं आपल्याला परताय हवा आता. हा असं काय करतेस बरं. हा ते बोलल्याशिवाय मी नाही येणार. मला सोडून मी कुठे जायची नाही. अगं पण अगं जना जना पुरी, असं काय करतेस? चल बरं बिगी बिगी, परताय पाहिजे लवकर. तुम्ही जा, मी नाही येणार. अगं अगं पोरी, तुला सोडून आम्ही कसं जावं? हे पोरी, हे पोरी. अगं इथं कोण आपलं हाय का सांग बरं. हा तो हाय की इट्टल, तो मला सांभाळ. का रे इट्टला, तूच सांग यांना. इट्टला ए पोरी,
अगं असं कुठं असते हवंय. हे चल पोरी. दमा करून तुम्ही जनाची चिंता करू नका. ती माझी लेक आहे. या पंढरपुरीस तिचा उत्कर्ष आहे. राहू द्या तिला इथे. अरे देवा, आमची जशी तुझी इच्छा देवा, जशी तुझी इच्छा. माझ्या पोरीला सांभाळ देवा. माझ्या पोटचा गोळा आहे तो. हे पोरी, पोरी येतो ग देवा. जशी तुझी इच्छा बाबा. चल. तुम्ही तरी सांगा की तिला. आता काय सांगायचं. पांडुरंग घेईल तिची काळजी. असं करू नका. आपल्या हातात काय आहे बरं. आता ती तिची काळजी घेत. पंढरीला आली जनाई, चरणी दिला आसरा. पंढरीला आली जनाई, चरणी दिला आसरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. लेक विठ्ठलाची केली विठ्ठला हवाली. माय बाप दमा करुंड जड पाऊली निघाली. लेक विठ्ठलाची केली विठ्ठला हवाली. माय बाप दमा करुंड जड पाऊली निघाली. उद्धरिली त्यांच्या कुळाला तूच दया सागरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. दैववाणी श्री हरीची मार्ग तुझा तोरेना. दैववाणी श्री हरीची मार्ग तुझा तोरेना. पाय वाट दूर दूर आज सरता सरेना. खंत अंतरीची तुझला सांगती हे श्रीधरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. हट्टापायी इथे थांबली राहे पंढरपुरा. कोण बाळ तू? इथं कशी आलीस? मी माझ्या आई बाबांबरोबर आले. असं देवाबरोबर राहायचा हट्ट केला आणि त्यांना जा म्हणून सांगितलं. ओके हा ओके ओके. रडू नको हा. अगं हा पांडुरंग अवघ्या विश्वाचा माता पिता आहे. तो प्रत्यक्ष समोर असताना दुःख कशाला करायचं. हा मी आता कुठे जाऊ, कुठे राहू. आता कोणी नाही. असं कसं. मी आहे ना. माझ्या घरी चल. लेकीसारखी राहा. देवाचा प्रसाद समजून मी सांभाळीन तुला. हा चल चल. रडू नको हा. रडू नको. मी आहे ना. हा चल.
झालं की नाही सडा सारवण? ते पुरलंय आमच्या आयुष्याला. घरात ढीकभर माणसं आहेत, पण आहे का त्यांचा काही हातभार? हा, दिवस उजाडायच्या आत तुम्ही जाता टाळ कुटायला आणि मागचा सगळा उरका मला सांभाळावा लागतो. गुणाई राम प्रहरी शुभ बोलावं, शुभ ऐकावं, मनशांती लाभते. मनशांती लाभते. तुमची ती मनशांती घाला चुलीत. आधी घरातल्या पोराढोरांना उठवा. आणि हे काय? ही कोण? ही जना देवळात एकटीच होती रात्री, अनाथ आहे बिचारी, म्हणून आणली घरी. म्हणून आणली घरी. कशासाठी आणली? धर्मशाळा म्हणून का पांजरपोळ म्हणून? हो काय बोलताय हे? आधीच घरात खाणारी तोंड चौदा, त्यात हिला कशाला आणली? अहो गवताच्या काडी एवढी ही, हिचं काय ओझं व्हायचंय आपल्याला? कोर चतकोर खाईल आपल्यातली. कोर चतकोर? चांगली 4 भाकऱ्या खाणारी दिसते की मला ती? बरोबर, मला एकदम 4च भाकऱ्या लागतात बघ. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आज समजी काम करीन. झाडू मारीन, धुणं भांडी धुईन, भाकऱ्या थापीन. द्या तो झाडू माझ्याकडे. सरा सरा अहो, सरका सरा. बसतोस काय नुसता दळ? हो. अरे मी टाक ना. ओवी म्हण आता, चल. ओवी हो. मला नाही येत. कसला रे देव तू, साधी ओवी सुद्धा म्हणतात नाही. म्हण माझ्या मागे. पहिली माझी ओवी. अरे म्हण. पहिली माझी ओवी. गाई एका एका. गाई एका एका. ब्रह्मा विष्णू देखा. ब्रह्मा विष्णू देखा. हरो हरी. हरो हरी. पटपट दळ, अजून एवढं सगळं दळायचंय. एवढं? हो. चालेल. पटकन. वा सना, छान गौऱ्या थापतेस की. बघतोस काय? गोळे मार. मी हो, नाहीतर मारीन एक. बस खाली. मी हात घालू याच्यात? हो, मारू का? क्षणोक्षणी तो धावे तिच्या मदतीला, नामदेवाच्या घरी मिळे दाखला. क्षणोक्षणी तो धावे तिच्या मदतीला, नामदेवाच्या घरी मिळे दाखला. या विफळाला शतजन्माची पुण्याई, पाठीराखा जनीचा देव तो होई धन्य धन्य जनाई, भक्त जनाबाई. धन्य धन्य जनाई, भक्त जनाबाई. दमलास का रे विठ्ठला? नाही ग सना. हाईक हुर्रा. हाईक हाईक हाईक. चल हाईक 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 हाईक. काम करायला नको, नुसता प्रसाद पाहिजे. चल. अगं अगं चालणार ना, मारतेस कशाला? हा, नेतो रे मी हा भारा तिकडे. आता तू जर मला मारलंस ना तर मी जाणारच नाही तिकडे. जा. मी अजून मारीन. चल. हा, नको नको नको, नेतो नेतो नेतो. चल. हाईक हाईक. पहाटच्या पारामंदी चा
तू याग माहेरा विठ्ठल ग माझा पिता रखुमाई माझी माता हरला ग क्षीण वाग दोघांना ग ओव्या गाता पहाटेला अंगणात कोण सांडे जाई बुक्का इठू देव माझा पोथी वाचून ग गेला सखा इटेवरी उभा युग युग झाली 28 इठ्ठलाला माझ्या कुणी मन नाग खाली बैस मन नाग खाली बैस मन नाग खाली बैस ह्या कार्टीचं ना काही समजत नाही दिवस नाही रात्र नाही लोक झोपलेत त्याचंही काही नाही हिचं आपलं दळण चालूच जना थांबलीस का का ना तुझ्या मुखी सरस्वती नांदते तुझे काव्य अजरामर होईल जना नाही रे बाबा देवा तुला बघून सुस्त ना तेच गाते तूच माझा भाव शब्द माझे बोळे कोणले ना तरी राहत नाही मुखी येतात ओवी बनून मी तरी काय करू जतन कर तुझी ही अभंगवाणी इतरांना कळाली पाहिजे मला कुठून हे जमायला काम उपसता उपसता सूर्य कलतो कधी आणि उजाडतो कधी हे सुद्धा समजत नाही मला आणि बोलते कोणाशी यापुढे तुझे अभंग मी लिहून ठेवत जाईन खोळा रे खुळा असं कसं रे तू खुळा जना मी भावभक्तीचा फुकेलाय बघ देवा आता मंदिरात परतण्याची वेळ झाली पहाट होईल आता लोक काकड आरतीला येतील कोणाशी बोलत बसली ही एवढा एक घाणा झाला की जाईनच बघतेच ए जने काय ग जने कुणाशी बोलत बसली होतीस कोण होतं इथे अगं आई कुणी नाही कुणी नाही कसं इथे कुणीतरी बसलं होतं काय नामदेवा बसा बसा राम प्रहरीत स्वारी निघालीये कुठं बाबा आज पुंडलिक मंदिरात माझं प्रवचन आहे असं होय विषय काय निवडलायस सुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा मात्र नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे यापेक्षा आणखी वेगळं काय सांगायचं असतं बाबा अगदी योग्य आहे नामदेवा पण भगवत भक्ती ही कर्तव्य विसरून करण्याची नाही अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी मला व्यवहार उमगत नाही बाबा वाळूचे कण रगडिता तेलही गळे प्रयत्न केलं तर अशक्य काय आहे नामदेवा परमार्थ नामस्मरणानं तरतो तसा प्रपंच अर्थार्जनानं तरतो दोन्हीची योग्य ती सांगड घालावी आम्ही थकलो आता
घरातल्या 15 माणसांच्या मुखी घास भरवावा ही घरच्या कर्त्या माणसाचं कर्तव्यच असतं. ईश्वराकडे पाठ फिरू नये तशी कर्तव्याकडेही पाठ फिरू नये. सासूबाई ही जना काय राक्षसीण आहे का हो? एकाच फेरीत केवढा तरी हंडा भरते पाण्याने. पोत पोत दळण दळते. इथे पायली भर दळलं तरी आमच्या हातापायात गोळे येतात. अगं ही जना शूद्र कुळातली, ह्या लोकांच्या अंगी रेड्याचं बळ असतं म्हणे. अगं तिच्या कामाचा उरक बघितला ना तर कधी कधी मला सुद्धा नाम्याचंच बोलणं खरं वाटायला लागतं. काय म्हणतात हे? तिला म्हणे विठ्ठल मदत करतो. विठ्ठलाची लाडकी लेक आहे ना ती. अहो काहीतरीच काय, जिचा स्पर्श सुद्धा अमंगल, तिला विठ्ठल कशी मदत करेल? मंगल अमंगल या विकारांनी माझा पांडुरंग ग्रासलेला नाही राजाई. तो भावभक्ती बघतो. अवघ्या संत मंडळींमध्ये जना विठ्ठलाची सर्वात लाडकी आहे. असं होय? मग तुझ्या त्या विठ्ठलाला म्हणावं देवळातच नेऊन ठेव तिला. आमच्याकडे का पाठवतोस तुकडे मोडायला? आई ती नाम्याची दासी म्हणून राबतीये इथं, नाहीतर आमची कुठली पुण्य आहे की तिच्या रूपानं देवच आमच्या द्वारी यावा. तिचा आदर करा, दुस्वास करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदयी बंदी खाना केला, 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 हात विठ्ठल कोंडीला, हृदयी बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
कुणाच्या म्हणजे माझ्या तुझ्या होय आता हातात काय दिसतंय माझ्या काय जाणे मस्करी बिस्करी करायला शिकली का काय सांग की पाणी आणा गेलतीच वाटतं हा दिसतोय ना वांदा दिसतोय ना होय. घालू का डोसक्यात काय डोसक्यात घालू का म्हणलं डोसक्यात घालू का काय याडपीट लागलं का काय तुला डोसक्यात काय घालते म्हणते का कुणाच्या गौऱ्या म्हणालीस तू माझ्या गौऱ्या का? तुझ्या गौऱ्या या माझ्या गौऱ्या आहेत. तुझ्या गौऱ्या माझ्याच आहेत त्या. ज्ञानदेवा, कबीरदा, आपण दोघही माझ्या घरी आलात, आम्ही धन्य झालो. नामदेवा, काशीतीर्थी कबीरांच्या भेटीचा योग आला. त्यांची रामभक्ती मोठी आहे. ईश्वराशी त्यांचं दृढ नातं आहे. नामदेवा, ज्ञानदानं मला जनाबाई बद्दल सांगितलं. प्रत्यक्ष विठ्ठल तिला काम करू लागतात म्हणे. या ईश्वराच्या लाडक्या लेकीला भेटण्याकरता काशी तीर्थहून आम्ही इथं आलो. खरंच जना भाग्यवान आहे. जना आहे कुठे? ती बसली असेल शेणगोठा करत, नाहीतर लाकडं फोडत. मी जनाला बोलावून आणतो. नको नामदेवा, आपणच तिच्या भेटीला जाऊयात. अहो सासूबाई, हे एवढे थोर संत हे जनाला भेटून काय करणार? तुझ्या गौऱ्या माझ्याच आहेत त्या. जात बोलू नको. काय घ्या माझ्या गौऱ्या आहेत. मी स्वतः थापल्या इथं. काय इथं थापून लावल्या त्या? ही गौरी तुझ्या तोंडावर थापू का? थाप थाप की. आपण माझ्या गौऱ्या आहेत. मी इथं थापल्या, तू का थापल्यास इथं? थापल्या होत्या. समद पंढरपूर काय विकत घेतलं वय का? आता समद पंढरपूर घेणे तर काही पण करी. या गौऱ्या माझ्या तू ऐकायची नाही. थांब. काय करशील का? काय करशील? दाखवते ना. काय तुला? काय बोलती का तू? काय कुणाच्या काय? कुणाच्या काय? या गौऱ्या. काय बोलते तू? काय करशील का? हीच जना, ही जनाबाई हजारो मैल प्रवास करून जिची कीर्ती ऐकून आम्ही तिला भेटण्यासाठी आलो, ती ही जनाबाई कसा कसा भांडणारी. कबीरदा, आता आलोच आहोत तर जनाला भेटूया. करशील तू? दाखव की तुझ्या गौऱ्या. दाखव की दाखव हात. जना, जना थांब. गौऱ्या घेऊन द्यायची नाही सांगून ठेवते. तुझ्या गौऱ्या घेऊन द्यायची. कुठल्या गौऱ्या घेऊन द्यायची? जना, कबीरदा तुला भेटायला काशीवरून आले. जना, सामान्य स्त्रीप्रमाणे तू का भांडतेस? आता बरोबरच आहे ना. या मेलीने माझ्या गौऱ्या घेतल्या. ए जाणे, तोंडावरून बोला सांगून ठेवते मी तुला. यात गौऱ्या मी थापल्या होत्या. हे तर अवघडच झालं. जना, यातनं तुझ्या गौऱ्या तू कशा निवडणार? मी कशाला? तुम्ही सुद्धा काढू शकाल बाजूला माझ्या गौऱ्या. ते कसं काय? घ्या हातात घ्या. ज्या गौरीतनं इठ्ठल इठ्ठल आवाज येईल ना, ती गौरी माझी. काय? हा, खरंच असं होईल? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जना, जना, तुझा अधिकार मोठा आहे. तुझ्या हाताचा स्पर्श झालेली निर्जीव वस्तू बोलते. तिच्यात ईश्वरी अंश सामावतो. जना, जना, तुझ्या हाताचा स्पर्श आमच्या मस्तकी लाव आणि आम्हाला पावन कर. कबीरदा, अहो माझा इठ्ठल कुठं नाही, चराचरात सामावलाय तो. माझ्या हाकेला ओ देतो ना इतकंच. पण माझा गुरु नामदेव, तो पांडुरंगाचा लाडका, म्हणून त्याची हे दासी जना पांडुरंगाची लाडकी. अधिकार मोठा ना तो नामदेवाचा. सावळा विठ्ठल, सावळा विठ्ठल हरी माझा काळा. अबीर बुक्याचा पांडुरंगा लळा. सावळ्या मंजिऱ्या तुळशीच्या गळा. सावळ्या मंजिऱ्या तुळशीच्या गळा. आवडे तुझला संत भक्तांचा मेळा.
देवा देवा तुम्ही काय लिहित होता? मी जनाचे अभंग लिहित होतो. विठ्ठला, आपण जनाचे अभंग लिहिता? होय नामदेवा. जनाच्या शब्दामध्ये इतका भाव दाटलेला आहे, निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम आहे, जे समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. अवघं विश्व तुमचं गुणवर्णन गातं. तुमचं दर्शन घेण्यास व्याकुळ होतं देवा, आणि आपण जनीचे अभंग लिहिण्यास धन्यता मानता. आश्चर्य आहे. आश्चर्य वाटणं स्वाभाविकच आहे, परंतु जना ही एक थोर कवयित्री आहे, जिचा भाव भोळा शब्द आपण जपला पाहिजे. जे जनाचे अभंग वाचतील, म्हणतील, त्यांच्यावर माझी सतत कृपादृष्टीच राहील. स्वये हरीने अभंग जनिचे लिहिले, जनाबाईच्या कुटीत नवल घडले. भाजी भाकरीस गोडच्या मानिले, परब्रह्म ते आनंदे जेवले. नाते ममतेचे जगती दुजे नाही, पाठी राखा जनीचा देव तो होई. धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई, धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई. हो धन्य धन्य जनाई. घे की रे देवा. वा जना, खूप दिवसांनी इतकं तृप्त जेवलो मी आज. सुस्ती आली मला. मी इथेच पडतो आता. देवा, अरे तू या जनाच्या कुठेच विश्रांती घेणार? इथं इथं कुठं निजणार तू? तू काळजी करू नकोस. अरे पण द्वारकेचा राणा तोच, पांडुरंग तो पंढरीत. अरे काय हे? उद्या सकाळी काकड आरतीच्या देवळात पोचावं लागेल. झोपतो मी. देवा, निजला निवांत, मायेच पांघरुण लेक पित्याला देई. पाठी राखा जनीचा देव तोई. धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई. अहो तुम्ही मला गेल्या वेळेसारखं मला सतावू नका. आज एकादशी आहे. माझ्या अपेक्षा भरपूर आहेत आणि मला अजिबात वेळ नाही. तुमच्यामुळे गेल्या वेळेला गोंधळ झाला. मला 10 पूजा होत्या. अहो काय हे? पुन्हा करंड्याचं काम आहे. हो, देवाचीच विटंबना दिसते ही. अहो देवाचा हार आणि शेलाई गायब आहे. अहो देवळाचं दार बंद असताना चोरी झाली म्हणजे आश्चर्यच आहे. नाही नाही, अहो ही गोधडी जनाचीच आहे. अहो कित्येकदा तिच्याकडे पाहिले मी, माहितीये. तरी सारखी ती देवळा घिरट्या घालत असते. हे कोणा माहितगाराचंच काम. हो हा. अहो इथे उभे काय राहिलात? चला जाऊ त्या धन्याला जाबच विचारूयात. चला चला, अवघा गाव जागा करू. देवाची विटंबना करते म्हणजे काय? चला चला चला. जना, जना ही मंडळी काय म्हणतायत बघ. हो विचारा तिला. काय झालं? ही गोधडी कोणाची? अगं बाई, ही तर माझीच. कुठे होती ही? बघा बघा मंडळी, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तू देवळात देवाचे दागिने चोरायला गेली होतीस ना? गारठा असेल, गोधडी पांघरली असशील, धनाच्या उभेने
गोधडी देवळातच विसरून आलीस. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. असं होय. अगं वेळ बांधू नकोस. अहो बघता काय मंडळी, झडती घ्या तिच्या नोकरीची. सापडला मंडळी, ऐवज सापडला. हे तर माझ्या पांडुरंगाचे दागिने. जना जना क्षणभर मला तुझं खरं वाटलं, पण आता सांग, हे दागिने इथं कसे आले? पुरी पुरी तुला काय कमी पडलं म्हणून ही दुर्बुद्धी झाली? मी कशाला काही चोरेन? विठ्ठला शपथ खरं सांगते. शेवटी वळचणीच पाणी जातीवरच जाणार. आता भोग मिळाव आपल्या कर्माची फळं. चला रे, हिला पंचांसमोर नेऊया. अहो तुम्ही मध्ये पडू नका सांगून ठेवतोय. चल ग. जना, पंचांसमोर गप्प राहू नकोस. सांग, हे दागिने तुझ्याकडे कसे आले? जना जना बोल काहीतरी. तुझं गप्प राहणं म्हणजे तू गुन्ह्याची कबुली दिल्यासारखं ठरेल. तुझ्यावरचे आरोप तुला मान्य आहेत जना? नामदेवा, तुम्ही मध्ये पडू नका. मुद्दे मला सह पकडले हिला. माझं पंचांना निक्षून सांगणं आहे, हिला जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. जना जना बोल काहीतरी. ऐका मंडळी हो, या गुन्ह्याला शिक्षा एकच आहे, 16 वर्षांनी. उद्या सकाळी जनाला 16 वर्षांची शिक्षा पंच मंडळ सुनित आहे. पांडुरंगा, इठ्ठला, माये बापा, तू माझे घरी रात्री राहिलास हे गुपित मी कसं कुणाला सांगू? माझ्या घरी तू तुझे दागिने विसरून गेलास हे मी कसं बोलू? माझं मौन माझा काळ ठरणार असेल आणि हे तुला मान्य असेल तर ती तुझी इच्छा समजून मी मृत्यू कवटाळी. जन्म आणि मृत्यू ही दोन्ही तुझीच रूप आहेत. तुला योग्य वाटेल तसं होऊ दे. विठ्ठला, पांडुरंगा. संत जनाबाई की जय. संत जनाबाई की जय. जनाबाई की जय. जनाबाई की जय. संत 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 जनाबाई की जय. जय जयकार दाही दिशांनी केला,
अधिकार तिचा विश्वाने जाणिला. योजिले होते जनी सद्यावे सुळाला. विठू कृपेने शूळ क्षणी वितळला. माती पंढरीची ग्वाही सदा देई. पाठी राखा जनीचा देव तो होई. धन्य धन्य ती संत संत जनाबाई. नावयाची दासी संत जनाबाई. धन्य संत जनाबाई. चंद्रभागे तिरी घडली नवलाई. पाठी राखा जनीचा देव तो होई. धन्य धन्य ती संत संत जनाबाई. नामयाची दासी संत जनाबाई. धन्य धन्य ती संत संत जनाबाई. नामयाची दासी संत जनाबाई. धन्य धन्य ती संत संत जनाबाई. नामयाची दासी संत जनाबाई. धन्य संत जनाबाई.